नमस्कार, मी किरण गीते. एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मोदी सध्या मुंबईत पोहोचतायत, त्या क्षणाची दृश्य तुम्ही या एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकतोय. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आशिष शेलार देखील उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज रोड शो असणार आहे, तर मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि असे अनेक दिग्गज नेते इथे उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत रोड शो होणार आहे, तर मुंबईमध्ये मोदींच्या स्वागताची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. चोख बंदोबस्त देखील यावेळी करण्यात आलेला आहे. तर आज पंतप्रधान मोदींनी नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा घेतलेली आहे. त्यानंतर मोदी कल्याणमध्ये आलेले आहेत. त्यानंतर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, कशा प्रकारचा उत्साह आहे? मोदींचा रोड शो होणार आहे, तिथे उत्साह कशा प्रकारचा आहे? आपण जर बघितलं तर या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असा उत्साह बघायला मिळतोय. सगळ्यात महत्वाची आताच्या घडीची अपडेट या ठिकाणची अशी आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपर येथील गोदरेज कंपाऊंडच्या हेलिपॅडवर उतरलेले आहेत आणि नरेंद्र मोदी यांचा ताफा ज्या ठिकाणी घाटकोपरच्या दामोदर पार्क मधनं या रोड शोला सुरुवात होणार आहे. या रोड शोच्या दिशेने नरेंद्र मोदी यांचा ताफा आता त्याच्या ताफ्याने कूच केलेली आहे. अवघ्या काही मिनिटातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या रोड शोच्या ठिकाणी दाखल होतील आणि नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या रोड शोला सुरुवात केली जाईल. सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपाचे 2 उमेदवार आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर आपण बघू शकतो. ज्यांच्या मतदारसंघामध्ये ही मोदींचा रोड शो होतोय ते मिहीर कोटेच्या आणि त्यासोबतच उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता मोदींची वाट बघितली जाते. कुठल्याही क्षणी मोदींचा ताफा किरण या ठिकाणी दाखल होईल. आल्यानंतर सर्वप्रथम मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश एक पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केले जाईल, अभिवादन केलं जाईल आणि यानंतर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या रॅलीला सुरुवात केली जाईल. सगळ्यात महत्वाचं, मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की ज्या वाहनातनं नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू होणार आहे ते वाहन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे. या वाहनाची तपासणी देखील नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात तैनात असणाऱ्या विशेष सुरक्षा जवानांकडनं केली जाते आणि सुरक्षेचा चोख असा बंदोबस्त आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये मुंबई पोलिसांकडनं केला गेला आहे. हजारोच्या संख्येनं मुंबई पोलीस या ठिकाणी तैनात आहेत. दुसरीकडे या सगळ्याबाबत बोलायचं झालं तर सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या मधोमध जे डिवायडर असतात त्या ठिकाणी बॅरिकेडची भिंत उभारण्यात आलेली आहे. 2.5 किलोमीटर जितका हा नरेंद्र मोदी यांचा रोड शो असणार आहे तितकी ही भिंत उभारण्यात आलेली आहे, जेणेकरून नरेंद्र मोदी यांची सुरक्षा जपली जाईल. सगळ्यात महत्वाचं, संपूर्ण मुंबईतनं येणारी गर्दी बघता आता या ठिकाणी पोलीस देखील सतर्क झालेले आहेत. ठिकठिकाणी मेटल डिटेक्टर गेट उभारण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत आता ही चित्र या ठिकाणची सुरक्षा कर्मचाऱ्यांची नसवत देखील आपण बघतोय. त्यावरनं स्पष्ट होत आहे की कुठल्याही क्षणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल होतील आणि त्यांच्या रोड शोला सुरुवात केली जाईल. एकूणच वातावरण जर बघितलं तर आपण बघतोय अनेक ढोलताशा पथक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनेक या ठिकाणी बँड पथक, त्यासोबतच भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे देखील दाखल झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी किरण बघू शकतोय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी दाखल झालेले आहे. इतर सगळे पदाधिकारी, विशेष पदाधिकारी जे आहेत ते देखील या परिसरामध्ये दाखल झाले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. तर अवघ्या काही क्षणातच नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल होतील आणि या रोड शोला घाटकोपर मधनं सुरुवात केली जाईल. घाटकोपर पासून साधारण 10 मिनिटाचं अंतर असलेल्या विक्रोळी येथील गोदरेज कंपाऊंड मधील हेलिपॅडवर नरेंद्र मोदी यांचा ताफा दाखल झालेला आहे. नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या पूर्वी भाजपाचे नेते आशिष शेलार यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतानाचे हे दृश्य सगळ्यात महत्वाचं मोठी गर्दी या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि
ओके. अगदी आपण ही दृश्य पाहतोय. नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन होतं आणि त्या ठिकाणी आपण अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी बोलत होतो. सागर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सागर, सध्या तिथली काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे, कशा पद्धतीनं उत्साह आहे? कारण मोदी जवळपास 13 सभा झाल्यानंतर आज मुंबईत रोड शो करतायत. अजून एक सभा त्यांची बाकी आहे. पूर्ण फोकस हा मोदींचा किंवा भाजपचा मुंबई आणि महाराष्ट्र दिसतोय. सध्या तिथलं काय वातावरण आहे? विनोद, ईशान्य मुंबई अर्थात उत्तर पूर्व जो लोकसभा मतदारसंघ आहे मिहीर कोटेचा, हे भाजपाचे इथले लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी मोदींचा खास रोड शो होतोय. आपणास माहीत आहे की गेल्या मोदी सरकारमध्ये आल्यापासून पहिल्यांदाच मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो होतोय. अतिशय उत्साह इथे मोठ्यामध्ये लोकांमध्ये दिसून येतोय. मोदींचे चाहते इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे मोदींच्या नावाने इथे जोरदार होतात. आपण काही लोकांशी बोलूयात. आप क्या कहेंगे कि आज पहली बार आ रहे हैं मोदी? हाँ जी, बहुत एक्साइटेड है, बहुत ज्यादा एक्साइटेड है. उनकी पर्सनैलिटी इतनी अच्छी है कि हम सब भागते हुए आए हैं उनसे मिलने के लिए. वी आर वेरी प्राउड दैट मोदी हमारा सरकार बने और वो ही जीते. क्या कहेंगे मोदी के लिए? क्या आप पहली बार देखेंगे या किस तरह से राह देख रहे हैं? हम लोग तो मोदी के जन्म से जन्मजात से मोदी वाले हैं हम लोग तो. और जो मोदी ने जो काम किए हैं वो 70 साल में किसने भी नहीं किए हैं. सब लोग आके लूटा ही है. एक मोदी हमको 10 साल में जो दिया है वो कोई नहीं दे सकता है. वो हम देख लिया हमने. आप क्या कहेंगे किस तरीके से मोदी जी की राह देख रहे हैं? घाटकोपर में पहली बार आ रहे हैं पीएम. घाटकोपर में फर्स्ट टाइम आ रहे हैं. सुबह से 9 बजे से लेके रात को 10 बजे तक इधर ही रहने वाले हैं हम. हमारे आपल्याबरोबर एक इथे जे गायक आहेत त्यांनी देखील खास मोदींसाठी एक गाणं केलेलं आहे. आपण त्यांना विचारूयात की तुम्ही मोदींचं कसं गाणं तयार केलेलं आहे, थोडक्यात फक्त सांगा. जो मोदी जी ने विकास कार्य किया है मैं अपने गाने के जरिए बताता हूँ. जन जन की गूंज सुनो, अब मन की पुकार 24 में फिर होगी मोदी जी की सरकार. चाहे जितना कोशिश कर लो हजार, 24 में फिर होगी मोदी सरकार. झोपड़ी की जगह पक्के मकान किया, शौचालय घर में दे इज्जत सम्मान दिया, राशन दे पूरा किया भूखों की मार. 24 में फिर होगी मोदी सरकार. दुनिया में बजा दिया है भारत का डंका, चोरों लूटेरों की जला दिया है लंका. राम राज्य का सपना करने सकार, 24 में फिर होगी. अगदी सागर, आपण बघतोय काय प्रतिक्रिया लोकांच्या आहेत. आपण ही थेट दृश्य पाहतोय. नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे. मिहीर कोटेचा यांच्या मतदारसंघात ते आता रोड शो करणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, मिहीर कोटेचा स्वतः उमेदवार आहेत, ते सुद्धा तिथे उपस्थित आहेत. इतरही भाजपचे पदाधिकारी उपस्थित असल्याचं दिसतंय. मोदी सगळ्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करतायत. काही वेळातच हा रोड शो होणार आहे. एकूण 3 किलोमीटरचा हा रोड शो असणार आहे. घाटकोपरमध्ये हा मतदारसंघ भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या मतदारसंघ एक प्रकारे हा भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ मानला जातो. आमदारांची इथली संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर खासदार म्हणून इथून भाजपचा उमेदवार नेहमी निवडून आला आहे. अगोदर किरीट सोमय्या यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यानंतर काही काळ संजय दिना पाटील यांनी सुद्धा, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते, आणि त्यानंतर गेल्या वेळेला मनोज कोटक यांचा इथून विजय झाला होता. भाजपचा पुन्हा एकदा उमेदवार इथं विजयी झाला होता. आणि आता मिहीर कोटेचा आमदार आहेत, ते सुद्धा आता या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत. या मतदारसंघात मोदींच्या रोड शोला काही वेळातच सुरुवात होणार आहे. मोदी हे या रोड शोमध्ये सहभागी होत आहेत. 13 सभा आत्तापर्यंत मोदींच्या महाराष्ट्रात पार पडलेल्या आहेत. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर त्या अगोदर मोदी जवळपास वर्षभर अनेक महत्त्वाच्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात दाखल झाले होते. महाराष्ट्र हा मोदींसाठी, भाजपसाठी का महत्त्वाचा आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सध्या आपण जी दृश्य पाहतोय, मोदी यांनी भाजपमध्ये मोदी यांचं आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजां
टप्प्यांना अभिवादन करून ते आता पुढच्या रोड शोसाठी रवाना होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. महाराष्ट्रातला शेवटचा आणि देशातला 5वा टप्पा, 5व्या टप्प्याचं मतदान 20 मेला पार पडणार आहे आणि या 5व्या टप्प्यासाठी महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. मुंबईतले 6 महत्त्वाचे मतदारसंघ आहेत, त्याचबरोबर ठाण्यातले 4 मतदारसंघ आहेत आणि इतरही असे महत्त्वाचे मतदारसंघ या टप्प्यात आहेत. त्यामुळे मोदींनी आणि भाजपनं या सगळ्या टप्प्यावर लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला दिसतंय. नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो आहे. काही वेळापूर्वी ते कल्याणमध्ये त्यांनी श्रीकांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. कपिल पाटील भाजपचे उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. आणि मी आता चर्चेला सुरुवात करणार आहेत. आपली या दृश्यांवर नजर असेलच. मोदींच्या रोड शोबाबतचे सगळे अपडेट्स आपण वेळोवेळी घेणार आहोत. माझ्यासोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, त्याचबरोबर विश्वास पाठक भाजपचे प्रवक्ते आहेत. आणि या सगळ्या रोड शोचा किंवा या प्रचाराच्या हा जो फोकस आहे भाजपचा, त्याचा अर्थ काय हे आपण या चर्चेमधून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मी पाठकजी तुमच्याकडे येतो, कारण हा एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही आपण सगळेच जाणतो. कारण मुंबईच्या 6 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होते. 4 मतदारसंघ ठाण्यातले आहेत, 10 मतदारसंघ आणि तसं जर विचार केला तर जवळपास 60 विधानसभा मतदारसंघाचा हा टप्पा आहे. त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. भाजप असेल किंवा विरोधकसुद्धा असतील, त्यांनी या टप्प्यावर लक्ष केंद्रित केले. पण आपण जर अधिक पुढे जाऊन बघितलं तर महाराष्ट्र हा मोदींसाठी किंवा भाजपसाठी महत्त्वाचा आहे. कारण उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल, जिथनं गेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं होतं, तिथनं जागा कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे अनेक एक्झिट पोल्सनी किंवा अनेक ओपिनियन पोलनी. म्हणून महाराष्ट्र भाजपसाठी महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्रावर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपण एक्झिट पोलचा जर रेफरन्स दिला असेल तर पोल ऑफ पोल्समध्ये देखील 360च्या वर एनडीएला जागा दाखवतात आहे. त्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आमच्या स्वतःच्या सर्वेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने जे 370चं टार्गेट घेतलं आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचतोय आणि 400च्या वर एनडीए जाणार आहे. आता राहिला प्रश्न महाराष्ट्राचा. तर बघा की 2014मध्ये आम्हाला जेव्हा 282 जागा मिळाल्या होत्या भारतीय जनता पक्ष म्हणून, आणि मग त्याच्यानंतर 2019ला आम्ही आमची स्पर्धा स्वतःशी करून 303 पर्यंत पोहोचलो आणि आता आम्हाला 303 वरून 370 गाठायचं आहे. म्हणजे आमची काम करण्याची पद्धत अशी आहे की आम्ही टार्गेट ओरिएंटेड असा पक्ष आहे. टार्गेट घेतो, मेहनत करतो आणि पुढे जातो. महाराष्ट्र हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचाच आहे. मागच्या वेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला 43 जागा मिळाल्या होत्या. त्या 5 जागा ज्या आम्हाला मिळाल्या नाही, आम्हाला यावेळेस त्या देखील हव्या आहेत, म्हणून विशेष प्रयत्न आहे. आणि तुम्ही जर मुंबईचा इतिहास बघितला तर मुंबईमध्ये 6 पैकी 3 पेक्षा जास्त जागा ज्याला मिळतात अगदी त्याचं सरकार असतं, हे आपण बघितलेलं आहे. आता मोदीजी येणार ही काळ्या दगडावरची रेषा हे काँग्रेसने देखील मान्य केलं आहे. कारण जे केले का तुम्ही? सावंत बाजूलाच बसले. नाही, बोलू जाते. चर्चा काय आहे, आम्ही म्हणतोय आम्हाला 400 मिळतील, ते म्हणतात तुम्हाला 400 मिळणार नाही. सरकार बनवायला 272 लागतात, हे काँग्रेसने देखील मान्य केलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मोदीजी तर प्रधानमंत्री होणारच आहे. आमचा कार्यक्रम देखील पुढच्या 100 दिवसामध्ये काय राहील हा देखील तयार आहे. आणि म्हणूनच ती जर थिअरी आपण वापरली तर भारतीय जनता पक्षाला, महायुतीला मुंबईच्या 6च्या 6 जागा मिळतात आहे. सावंतजी, तुम्हाला हे म्हणतात की काँग्रेसनं हे मान्य केलेलं आहे की मोदी आता सत्तेवर येणार आहेत, आम्ही 400 पार जाणार आहे, म्हणजे काँग्रेसने मान्य केल्याचं हे तुम्हाला हे मान्य आहे का यांचं म्हणणं? काय झालं की असत्य बोलण्याची ही जी काही प्रथा आहे ती मोदीजींकडनं सगळेजण शिकलेले आहेत. त्यामुळे बिंदासपणे बोलावं, खोटं बोलावं, रेटून बोलावं ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता काँग्रेसने मान्य केलेलं आहे वगैरे अशा पद्धतीचं बोललं जाते. काँग्रेसने मंगळसूत्र घेऊन जाणार, काँग्रेस तुमची म्हस देखील घेऊन जाणार, काँग्रेस म्हणजे सगळी दूषणं देत आहेत. काय घेऊन जाणार नाही, काँग्रेस देशामधलं सगळं वाटोळं करणार, हे सगळंच दूषण देत आहेत. मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा म्हणजे संवाद, राजकीय संवादाचा स्तर मोदीजींच्या माध्यमातून खाली उतरता चाललेला आहे, त्यातनंच त्यांना दिसतंय की सत्य त्यांच्यापासून दूर चालत चाललेली आहे. आणि त्यामुळे हे म्हणतायत, वस्तुस्थिती जर ग्राउंड रियालिटी जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये त्यांना येण्यासाठी सातत्यानं का गरज लागते तुम्ही लक्षात घ्या. गेल्या वेळेला त्यांनी 9 सभा केल्या होत्या 2019ला. आता त्यांच्या सभांची संख्या पण वाढते, मला असं दुपटीपेक्षा जास्त होणार आहे 17 तारखेची. प्रश्न असा आहे की ह्याचं कारण असं आहे की त्यांनी, म्हणजे पहिली गोष्ट अशी की त्यांना गडकरींच्या साठी असेल, मुनगंटीवारांसाठी असेल किंवा आमचे नेते अशोक चव्हाण गेले तिकडे आणि तुम्ही अजूनही आमचे मानताय, पूर्वीचे नेते नाही.
नेते म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते गेले तिकडे आणि तिथं नांदेडमध्ये देखील त्यांना जाऊन सभा घ्यावी लागली. आता बहुतांश सगळ्या मतदारसंघामध्येच त्यांना जाण्याची परिस्थिती निर्माण होते. याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि प्रचंड मोठा राग आहे. जे 2 वर्षामध्ये जे झालेलं आहे ते सगळं चित्र समोर आहे आणि ज्या पद्धतीचं सरकार आहे, ज्या पद्धतीचे असंवेदनशील आहे, म्हणजे आता तुम्ही आताचाच विषय घ्या की घाटकोपरमध्ये कसला जल्लोष आहे, हा काय आहे, म्हणजे म्हणण्याचा उद्देश की मी आता फक्त आशिष शेलारांपासून सगळ्यांना हसताना पाहतोय, हे मला विकृत हास्य वाटते, विकट हास्य वाटते. कारण तिथे घाटकोपरला कालच घटना घडलेली आहे, लोक मेलेली आहेत, अजूनही त्या एवढ्या ढिगाऱ्याखाली लोक आहेत, तिथनं निघायचं अजून त्या ठिकाणी. आणि आज तुम्ही संपूर्ण रोड बंद करून टाकलात. मोदीजींच्याकडनं अपेक्षा होती की पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा तिकडे जाऊन त्यांचे डोळे पुसावेत त्यांनी, कारण हे भ्रष्टाचाराचं प्रतीक कोसळलेलं आहे. ज्या पद्धतीनं BMC असेल किंवा महाराष्ट्र शासन या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. तुम्ही 5 लाखाचे त्या ठिकाणी पैसे तुम्ही फेकलेत त्यांच्यावरती, मुखावरती, आणि आता तुम्ही जखमांवरती मीठ चोळताय. आज तुम्ही त्या संदर्भामध्ये बघायचं गेलं तर दुःख व्यक्त केलं पाहिजे. मुंबईकरांसाठी हे दुःख आहे. अशा परिस्थितीला हा जल्लोष व्यक्त तुम्ही करताय, हाच विरोधाभास आहे, हीच असंवेदनशीलता आहे ज्याच्यावरती लोक येत आहेत आता विरोधामध्ये. आणि मी तुम्हाला आज सांगतो, महाराष्ट्रामधलं तर चित्र नाही, देशामध्ये यांचं सरकार चाललेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. काळ्या दगडावरची पांढरी आणि गडद रेघ होत चाललेली आहे. आणि त्यामुळे त्यांना दिसेल 4 जूनच्या नंतर ज्या वेळेला आपण रिझल्टला बसू की काय परिस्थिती आहे. हे अबके बार 45 पण आता ते बावनकुळे आणि किंवा फडणवीस कोणच बोलत नाहीये, कारण लोक आता बेड्यात काढण्यासारखी परिस्थिती. म्हणजे एका शेंबड्या पोराला सांगितलं तरी काय परिस्थिती आहे ग्राउंडवरती, तर तुम्हाला कळेल की काय भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये किती मोठा आक्रोश आहे. विश्वास पाठकजी, तुम्हाला हा प्रश्न आहे की आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 टप्प्यात तुमचा भर हा गेल्या 10 वर्षातल्या विकास किंवा इतर योजनांच्या सगळ्या त्याच्या पब्लिसिटीवर होता, पण पुढच्या टप्प्यामध्ये मात्र हा धार्मिकतेकडे किंवा जातीयवादाकडे प्रचार झुकल्याचं दिसलं. अनेकदा स्वतः नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील, आरक्षणासंदर्भातलं वक्तव्य असेल किंवा मुस्लिमांबाबतची काही वक्तव्य असतील, अशा मुद्द्यांवर आलेला आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की गेल्या 10 वर्षातला जो विकासाचा मुद्दा तुम्ही रेटत होतात तो कुठेतरी मागे पडून आता धार्मिक पुन्हा म्हणजे भाजपचं नेहमीचं कार्ड आहे ते वापरलं जाते, असं एक राजकीय विश्लेषक म्हणतात. तुमचं काय म्हणणं आहे? अजिबात नाही. आता अर्ध्या तासापूर्वी कल्याणच्या सभेत त्यांनी विकासाचेच मुद्दे मांडले. आमचा भर विकासाच्या मुद्द्यांवरच आहे, त्याच्यावरच आपलं इलेक्शन लढवायचं होतं, लढतो आहे. आता ज्या प्रकारे इंडिया आघाडीने विषय भरकवण्याचा प्रयत्न केला, मोदीजींना एवढं 400चं बहुमत का पाहिजे ते संविधान बदलायचं आहे, अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करणं, आणि तो त्यांच्या जाहीरनाम्यामधला जो विषय होता तोच मोदीजींनी पुढे आणला. आता इलेक्शन पिरियडमध्ये प्रत्येकाच्या जाहीरनामाची चिरफाड होण्याची पद्धतच आहे. आता यांना आमच्या जाहीरनाम्यामध्ये काही विषय मिळत नाही म्हणून अशा प्रकारचं फ्रस्ट्रेशन आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळतात आहे. त्याचं कारण असं आहे की 140 कोटी जनतेच्या पैकी 34 कोटी हे आमचे डायरेक्ट लाभार्थी आहे. तर आमची वोट बँक आहे डायरेक्ट लाभार्थी. ही जी गर्दी होते आहे हे काही टेम्पोमध्ये बसून आलेली गर्दी नाही आहे. हे जे लाभार्थी आहे ज्यांना हा बेनिफिट मिळालेला हे सगळे लोक आहेत. आणि मी म्हणतो की 4-6 महिन्यापूर्वीच आता इलेक्शन झाले ना, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, ज्या प्रकारे लोकांनी भरभरून मोदीजींना मत का दिलं, कारण त्यांच्या लक्षात आलं की आपलं राज्य मोदीजींसोबत जोडलं गेलं. डबल इंजिन की सरकार जर तयार झालं तर त्याचा लाभ हा राज्याला देखील होतो, देशालाही होतो. आणि मोदीजी म्हणजे हा विकासच आहे. त्यामुळे रस्ते, पाणी, नळातनं पाणी, इलेक्ट्रिसिटी असो, टॉयलेट असो, या सगळ्या गोष्टी, 80 कोटी जनतेला अन्नधान्य आपण देतो आहे, 50 कोटी जनधनच्या माध्यमातून आपण खाद्य उघडलेले आहेत, 11 कोटी पक्के घरं दिलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी, 11 कोटी शेतकऱ्यांना आपण दर महिन्यामध्ये 6,000 रुपये देतो आहे. तर हा जो प्रकार मोदीजींकडनं होत आहे सातत्याने, त्या दृष्टीने जनता ही आमच्याच पाठीशी आहे. आणि आम्ही हवेत बोलत नाही आहे. 370 2014 आम्ही 282 सीटा आणल्यात, त्यानंतर 2019 303 आणल्या. हा ग्राफ आमचा चढताच आहे. पण तुम्ही आता जो उल्लेख केला की त्यांच्या जाहीरनाम्यातले जे मुद्दे होते त्याला उत्तर म्हणून आम्ही उत्तरं दिली, पण आतापर्यंत असं होतं की भाजप एक टोन सेट करतो प्रचाराचा, त्या मुद्द्यांभोवती तो प्रचार केंद्रित ठेवला जातो आणि अशा पद्धतीनं भाजपचं मेकॅनिझम काम करत असतं. पण पहिल्यांदाच तुम्हाला असं वाटत नाही का की काँग्रेसने असे मुद्दे मांडले की तुम्हाला त्यांच्यावर, काँग्रेसने किंवा विरोधकांनी असे मुद्दे मांडले की त्याच्यावर तुम्हाला भाष्य करणं भाग पडलं? काँग्रेसचं हे किंवा विरोधकांचं हे यश वाटत नाही? तर बघा, प्रत्येक टप्प्यामध्ये काही मुद्दे उचलतात, त्यांचे स्लाइड रेफरन्सेस होतात, त्याला उत्तर दिलं जातं. नॅरेटिव्ह आम्ही सेट केलेला आहे आणि तो वस्तुस्थितीवर आधारित आहे. 400च्या वर एनडीएला जागा मिळणार आहे. मी जे म्हटलं काँग्रेसने स्वीकारलं आहे, कारण काँग्रेस काँग्रेस काय म्हणतं, यांना 200 मिळतील, 250 मिळतील. अरे तुम्हाला किती मिळतील? काँग्रेसने कधी स्वतःबद्दल सांगितलंच नाही किंवा त्यांचा प्रधानमंत्रीचा उमेदवार कोण राहील हे कधी सांगितलंच नाही. त्यामुळे काँग्रेसला ज्या काही 50-52 जागा होत्या
त्या देखील मिळतील का, मला तरी शंका आहे. आमच्या दृष्टीने आम्ही 303वरनं भारतीय जनता पक्ष 370च्या तिकडे झेप घेतोय आणि NDA म्हणून देखील आम्ही 400पर्यंत जातोय. हे दाव्याने सांगतोय. 4 जूनला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर जागा वाटपात, मी तुमच्याकडे येतो सावंतजी, पण जागा वाटपात महायुतीत पण खूप घोळ दिसून आला. म्हणजे अगदी नाशिकची जागा जर बघितली तर शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू होण्यापूर्वी काही वेळ ती जागा अगदी नाईलाजाच तो घोषित केला असं चित्र झालं. म्हणजे एकीकडे श्रीकांत शिंदेंनी अगोदर जाऊन ती जागा घोषित केली होती, मग भाजपचा विरोध होता म्हणून ती जागा थांबवून ठेवली. एक उदाहरण देतोय या जागेचं. पण असा घोळ इतरही काही सीट्समध्ये, म्हणजे दक्षिण मुंबईतली जी सीट आहे त्याचा जो उमेदवार घोषित करण्याबाबतचा घोळ, तुम्हाला असं वाटत नाही का की या गोष्टीमुळे अडचणी वाढू शकतात? अजिबात नाही. खरं तर आमच्या जवळजवळ 90% जागा या आधीच घोषित झाल्या होत्या महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये. काही जागांवर चर्चा होती, चर्चा झाली, त्या देखील जागा सोडल्या गेल्या होत्या. फक्त 2 जागांवर वेळ लागला, तो म्हणजे ठाणे आणि नाशिकची जागा. आता एकनाथराव शिंदेंची इच्छा अशी होती की मी दुसऱ्या यादीमध्ये सगळे नावं घोषित केले, त्यामुळे ज्या जागा आमच्या ठरलेल्या होत्या त्या देखील डिक्लेअर करायला त्यांना वेळ लागला. ठाण्याचा विषय असा होता की ठाण्यामध्ये खरं तर 6 पैकी 4 आमदार आमचे आहेत. पूर्वापार भारतीय जनता पक्षाचा तो मतदारसंघ होता. मात्र एकनाथराव शिंदेंनी असं म्हटलं की दिघेजी जे होते, दिघेंचा तो ठाणे आहे, बालेकिल्ला आहे, त्यामुळे तो आम्हाला आवश्यक आहे, आम्ही त्यांचा मान राखला. नाशिकच्या बाबतीत देखील त्यांनी राष्ट्रवादीला विनंती केली की नाशिक तुम्ही आम्हाला द्या, राष्ट्रवादी तो मान राखला. त्यामुळे 2 जागा वगळता असं कधीही झालं नाही. मात्र हे होत असताना महायुतीमध्ये एक वाक्यता होती. यांनी काय केलं, इंडिया आघाडीने काय केलं, MVAने काय केलं की परस्पर साताऱ्यासारखी सीट किंवा शरद पवारांनी भिवंडीसारखी सीट परस्पर डिक्लेअर केली. तसं आमच्याकडे झालं नाही. झालं जर असेल तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉक्टर शिंदेची सीट जाहीर केली. सगळ्यांनी आपापसात चर्चा करून संगनमताने किंवा आपण म्हणू की एक कॉम्प्रोमाइज का असे ना, पण ते झालं. हा मुद्दा खरं तर आहे. म्हणजे काँग्रेसने त्यांच्या परंपरागत जागा गमावल्याचं जागा वाटपात दिसते. सांगली असेल, भिवंडी असेल, यासारख्या ज्या जागा तुम्ही जिंकून आणलेल्या आहेत, अनेक वर्ष तिथनं तुमचे खासदार आहेत, कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही की जागा वाटपात काँग्रेस कमी पडली? जरी 17 जागा मिळाल्या असल्या तरीसुद्धा कुठेतरी काँग्रेस कमी पडली. नाही, पहिली गोष्ट अशी की आता त्याला काही म्हणजे लिपापोती करण्याचा प्रयत्न पाठक साहेब करतायत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, कारण शेवटच्या क्षणापर्यंत यांचे वाद चालले होते. काय चालले होते सगळा तमाशा आपण माध्यमांमधनं पाहिलेला आहे. आमच्यामध्ये झालं असेल मतभेद, परंतु तो त्याच्या आधीच त्या ठिकाणी, म्हणजे यांच्या बऱ्याच आधी आम्ही तो त्या ठिकाणी निपटून आम्ही जाहीर पत्रकार परिषदेमध्येच हे जाहीर केलं होतं की सगळ्या जागा वाटप कसं झालेलं आहे आणि ते सगळ्यांनी पाहिलं होतं. निश्चितपणे ज्या वेळेला या देशामध्ये हुकुमशाही अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न चाललेले आहेत, संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे, अशा तऱ्हेचं जेव्हा चित्र निर्माण होतं त्यावेळी देशहितासाठी एक अलायन्स सगळ्यांनी व्हावं, सगळ्यांचं ज्या एका विचाराचे लोक एकत्र यावेत, हा प्रयत्न जेव्हा आम्ही सुरुवात केली, इंडिया आघाडी केली, त्यावेळेला कुठे ना कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करणं देशासाठी हे आवश्यक होतं. म्हणून आज या वेळेला देशामध्ये म्हणजे पहिल्यांदा जवळपास 100 जागा कमी आम्ही लढत आहोत. म्हणजे गेल्या वेळेला जर पाहिलं असेल तर 427च्या आसपास आम्ही जागा लढलो होतो. आता 319 जागा काहीतरी लढत आहोत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या दृष्टिकोनातून तुम्हाला जेव्हा आता महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष एकत्र येत आहेत किंवा देशामध्ये इतके पक्ष एकत्र येतात, त्यावेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्या दृष्टिकोनातून तयार होतो. मला असं वाटतं की तेच यश आहे की एवढ्या सगळ्या लोकांना आम्ही एकत्र आणलं. आणि दुसरीकडे अबकी बार म्हणजे एक अकेला सप्पे बारी म्हणणाऱ्यांना नंतर त्या ठिकाणी कोणी लेटरहेड घेऊन देखील असेल अशी संघटनेला देखील आपल्याबरोबर घ्यावं लागलं. म्हणजे अशी त्यांची अवस्था आली पुढच्या कालावधीमध्ये. आणि मला असं वाटतं की हे 36% विरुद्ध 64% लढाई आहे. आणि ज्या वेळेला गेल्या वेळेला त्यांना 36% मतदान झालं होतं, आता 64%मधले जास्तीत जास्त लोक आमच्यापर्यंत आलेले आहेत. मला असं वाटतं की हे जे काही आहे चित्र दाखवलं जातं 400 पार 5, आता त्याला त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये देखील त्याचा विश्वास राहिलेला नाही, उलट घाबरलेल्या अवस्थेमध्ये तुमची सत्ता जाते. काँग्रेस आणि हे जे बघाशी तुम्ही म्हणाला ध्रुवीकरणाचा विषय, तो त्यासाठी झालेला आहे. हे जो मनामधला जो विकृत चेहरा आहे संघीय विचारधारेचा, तो त्यांच्या मनामधनं आता बाहेर आलेला आहे. मोदीजींचा सबका साथ सबका विकास हा जो काही प्रकार आहे आणि सबका प्रयास, आता सबका निघून गेला आणि त्यांचा जो एक प्रचारकाचा जो काही चेहरा आहे किंवा भारतीय जनता पक्षाचा जो काही धर्मांधतेचा चेहरा आहे, तो त्या ठिकाणी बाहेर येतोय लोकांसमोर. कारण विकासाच्या मुद्द्यांवरती त्यांना आता त्या ठिकाणी मतं मिळणार नाही, ते माहिती आहे. 2दा चहा कडवल्यानंतर तिसऱ्यांदा ते विष बनतं. आता सतत जुमलेबाजी किती ऐकणार 10 वर्ष. पण मग ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, भाजप जर बॅकफूटवर गेल्या असं तुमचं म्हणणं आहे, तर त्याचा फायदा उठवताना विरोधक दिसत नाही आहेत. कारण
बघितलं तर सॅम पित्रोदांचं वक्तव्य असेल, मणिशंकर अय्यरांचं वक्तव्य असेल, कुठेतरी या वक्तव्यामुळे एक संभ्रम निर्माण होतो असं वाटत नाही तुम्हाला? कोणीतरी रोखण्याची गरज आहे. ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधले लोक नाही आहेत आणि प्रत्येक वेळेला पक्षाचं मत अशा एखाद्या कोणीतरी व्यक्तीने त्या ठिकाणी उच्चारलेलं वक्तव्य हे पक्षाचं मत म्हणून मानणं मला असं वाटतं योग्य नाही. मग असं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी जी काही विचारांची उधळण केलेली आहे त्यावेळेला भारतीय जनता पक्ष कसा आमचा त्याच्याशी संबंध नाही हे बोलत राहतो, पण त्यावेळेला हा विचार होत नाही, त्यावेळेला नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी ते म्हणत नाहीत. प्रश्न असा आहे की आजच्या दृष्टिकोनातून असे वक्तव्य कोणी केलं असेल त्याच्याशी काँग्रेस पक्ष सहमत नाही हे स्पष्ट केलेलं आहे आणि लोकही समजतात. पित्रोदांनी राजीनामा दिला ठीक आहे, पण दुसरी एक गोष्ट अशी आहे की जे जाहीरनाम्यातले मुद्दे आहेत ते जोरकसपणे मांडले गेले पाहिजे होते, पण आता असं दिसतंय की भाजपकडनं जे आरोप होत आहेत, मोदी किंवा अमित शहा जे आरोप करतायत त्या आरोपांना उत्तर देण्यातच विरोधकांचा वेळ चाललाय, अशी एक परिस्थिती दिसते. मगाशी तुम्ही प्रश्न विचारलात, आमचे जाहीरनाम्याचे मुख्य प्रचारक आता नरेंद्र मोदीजी स्वतः आहेत आणि भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती नसेल परंतु सगळ्यात जास्त जो डाउनलोड केला गेला सोशल मीडियामध्ये तो आमचा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आहे आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये जो काही प्रश्न असा आहे की एके ठिकाणी 10 वर्षाचा अन्याय ज्याच्यामध्ये आजही मोदीजी काही निवडक मित्रांसाठी जे सरकार चालवत आहेत आणि दुसरीकडे सामान्य माणसाला महागाई बेरोजगारीसारखे विषय आहेत. आज जगामधली सगळ्यात जास्त इनइक्वॅलिटी ही भारतात आहे. या 45 वर्षातली सगळ्यात मोठी बेरोजगारी भारतात आहे आणि असे जे काही जे इन्कममधली डिवाईड आहेत, गरिबीचा प्रश्न आहे, 80 कोटी लोकांना म्हणतात की ते अन्न देत आहेत पण 80 कोटी लोकांना अन्नाची गरज लागते, ही वस्तुस्थिती आहे. हे सगळे प्रश्न जे चर्चेत आले पाहिजेत ते येत नाहीयेत आणि इथे मांस, मच्छी, मंगळसूत्र, मटण आणि मुसलमान हे येत आहेत. म्हणून प्रश्न असा आहे की काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना ह्या प्रश्नाची उत्तर दिसत आहेत. ज्या वेळेला आम्ही म्हणतो की बेरोजगारांना, म्हणजे ज्या पद्धतीने बेरोजगारीचा एवढा मोठा विषय आहे, आम्ही गॅरंटी देतो पहिल्या नोकरीची 8,500 रुपये प्रति महिन्याची नोकरी तुम्हाला मिळणार आहे, 30 लाख सरकारी नोकऱ्या आम्ही देणार म्हणजे देणार आहोत, ती गॅरंटी आम्ही घेतलेली आहे. प्रत्येक गरीब महिलेच्या म्हणजे एका गरीब घराच्या एका महिलेला आम्ही 8,500 रुपये प्रति महिना त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत, ही गॅरंटी आम्ही घेत आहोत. आम्ही 400 रुपयाची मजुरी करणार आहोत, आम्ही कंत्राटी त्या ठिकाणी जी नोकरी आहे ते कंत्राटीकरण रद्द करणार आहोत. हे अभूतपूर्व 25 लाख रुपयांचा आम्ही ज्या वेळेला विमा जाहीर करत आहोत लोकांसाठी, हे लोकांचे प्रश्न आहेत आणि त्यासाठी न्यायपत्र म्हटलेलं आहे. ह्यांचे जे काही जुमलापत्र असेल पण आमचं न्यायपत्र आहे, कारण ही गरज आहे ही सामान्य माणसासाठी. आज माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी ह्याला उत्तरं मोदीजी देताना दिसत नाहीत. त्यामुळे हे जे काही आता म्हणावं लागतंय की मी ध्रुवीकरण करत नाही, मी जर केलं तर मला राजकारण सोडावं लागेल, म्हणजे स्वतःच जे बोलतात आणि त्याच्याच त्या ठिकाणी त्याचं उत्तर ते देत बसतात. तुमच्या जाहीरनाम्यातल्या गॅरंटीचा मुद्दा तुम्ही काढलात, मोदींची गॅरंटी असाही एक मुद्दा चर्चेला आला होता, त्याबद्दल मी विचारणार आहे विश्वास पाठकांना. आता आपण थेट पुन्हा जाऊयात घाटकोपरला ही दृश्य आपण पाहतोय. श्रेयस टॉकीज ते पार्श्वनाथ मंदिर दरम्यानचा हा रोड शो आहे आणि या रोड शो दरम्यान नरेंद्र मोदी हे दुतर्फा जे लोक, त्यांचे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत. बॅनर्स पहा, 400 साल का सपना आपने किया अपना, राम मंदिराचा उल्लेख केला जातोय. ही थेट दृश्य आपण पाहतोय. घाटकोपरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो सुरू झालेला आहे. काही वेळापूर्वी नरेंद्र मोदी इथे दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलं आणि आता ही दृश्य आपण थेट पाहतोय घाटकोपरमधून. श्रेयस टॉकीज ते पार्श्वनाथ मंदिर हा साधारण 3 किलोमीटरचा रोड शो असणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या रोड शोसाठी मुंबई महापालिका असेल, पोलीस असेल यांनी सकाळपासूनच तयारीला सुरुवात केली होती. या भागात मोठी अवजड वाहनं येणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली होती. वाहतुकीत अनेक बदल करण्यात आले होते. प्रामुख्यानं सांगायला लागेल की मोदींचा हा महाराष्ट्रातला 13वा दौरा आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आज त्यांची एक सभा झाली कल्याणमध्ये. त्यापूर्वी नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी ते दाखल झाले होते. तिथे त्यांनी पदाधिकाऱ्यांची त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि आता ते मुंबईत रोड शो करत आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. मी पुन्हा एकदा चर्चेत विश्वास पाठक यांच्याकडे जाणार आहेत. पाठकजी, गॅरंटीचा मुद्दा आत्ता जो सावंतांनी मांडला, त्यांचं असं म्हणणं आहे की मोदींची गॅरंटी, म्हणजे त्यांनी ते स्पष्टपणे म्हटलं नसते, मोदींनी जरी गॅरंटी दिली असली तरी जाहीरनाम्यात गॅरंटी काँग्रेसच्या आहे आणि ती लोकांना दिसते आहे, म्हणून लोक त्याला रिस्पॉन्स देत आहेत आणि भाजपला त्यावर उत्तर द्यावं लागतं. मोदीजींची गॅरंटीचं कन्सेप्ट काय बघू आपण. मोदीजींची गॅरंटी
म्हणजे ही प्रॉमिसरी नोट नाही आहे. काँग्रेसची गॅरंटी प्रॉमिसरी नोट आहे, मोदींची गॅरंटी करन्सी नोट आहे. सांगतो तुम्हाला, यांचं मध्य प्रदेशमध्ये सरकार आलं होतं, राजस्थानमध्ये सरकार होतं, यांनी ज्या ज्या गॅरंटीज दिल्या ते पाहिल्या त्यांनी. वेरॅज मोदीजींनी बाय हिज कंडक्ट 2014 ते 2024पर्यंत जे जे आम्ही म्हटलं होतं, मग ते कलम 370 असो, 35A असो, GSTचं इम्प्लिमेंटेशन असो, ट्रिपल तलाक असो, राम मंदिराचं भव्य निर्माण असो, सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहे. त्यामुळे गॅरंटी कशाला म्हणतात हे आम्ही प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे याच्या पुढे देखील आम्हाला जे जे करणं अपेक्षित आहे ते मोदीजींनी सांगितलं आहे. मोदीजींची गॅरंटी म्हणजे करन्सी नोट आहे, यांची गॅरंटी म्हणजे प्रॉमिसरी नोट आहे. आणि यांचा ट्रॅक रेकॉर्ड पण आहे ना. गरिबी हटावचा नारा, अन्न वस्त्र निवारा हे यांनी 1947 नारा दिला. काही केलं का? आता मोदीजींनी आल्या टॉयलेट दिले, नळ दिला, घराघरामध्ये त्यांनी वीज दिली, गॅस दिला, अन्नधान्याचं पुरवठा केलेला आहे, इन्शुरन्स मिळत आहे, 11 कोटी लोकांना इन्शुरन्स मिळत आहे, शेतकऱ्यांना इन्शुरन्स मिळत आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना मिळालेल्या आहे. जनधनच्या माध्यमातून 50 कोटी अकाउंट्स ओपन केले, कितीतरी करोडो रुपये त्यांनी खात्यामध्ये घातले. 100 रुपये दिल्लीवरून निघाल्यानंतर 100 रुपये जातात, 15 रुपये जात नाही. हे जे थ्रू परफॉर्मन्स आहे ही मोदींची गॅरंटी आहे. तर मोदीजींना तिसऱ्यांदा जर परत निवडून दिलं तर अशाच प्रकारची ही विकासाची गाथा, देशाची सुरक्षा, आंतरराष्ट्रीय स्थिती, तिसऱ्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था, या सगळ्या गोष्टी घडणार आहे जनतेला माहीत आहे आणि हीच आमची गॅरंटी आहे. मी चर्चा अजून तुम्ही त्याच्यावर उत्तर द्या. मी चर्चा पुढे नेणार आहे, तुम्ही याच्यावर उत्तर देणार. पहिली गोष्ट, गॅरंटी हा शब्द देखील जो शब्द आला तो कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारच्याकडनं घेतला गेलाय. म्हणजे उसनवारीमध्ये सगळं चाललेलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःचं वैचारिक दारिद्र्य इतकं आहे की त्यांना मॅनिफेस्टो असेल किंवा देशामधले विकासाचे संकल्प असतील हे सगळे काँग्रेसकडनं चोरावे लागतात. आणि त्यामुळे तुम्ही जर त्या ठिकाणी स्कीम बघितला, आता हे त्यांनी सांगितलं की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या बद्दल बोलले, ती आधारची जी काही योजना आहे ती काँग्रेस पक्षाची, त्यावेळेला टीका करत होते मोदीजी. त्यांची भाषणं आहेत ना, पूर्वीची भाषणं काढलीत ना. राज ठाकरे ज्यांना आता आम्हाला म्हणजे आता ते दुसरीकडे गेलेले आहेत, पुन्हा पलटं इकडे तिकडे मारत राहतात, पण गेल्या वेळेला लावरे व्हिडिओमध्ये सगळे आले होते. प्रश्न असा आहे की ह्यांच्या गॅरंटी लगेचच जुमले होतात, लगेचच. आणि ते आम्ही नाही सांगितलं, ती स्वतः अमित शहाजींनी स्वतः सांगितलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, 15 लाख रुपयाचा काही विषय झाला, आजही 15 लाख रुपये कोणाला मिळाले नाही. अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते, अच्छे दिन कोणाचे आलेले नाहीत. अच्छे दिनाचे आताची परिस्थिती अशी आहे की हे जे चित्र दाखवत आहेत त्या घाटकोपरच्या लोकांना विचारा की जे लोकांच्या वरती आता पडलेत, माणसं मेली, त्यांना विचारा की अच्छे दिन आले का त्यांचे. प्रश्न असा आहे की तुम्ही 100 स्मार्ट सिटीज करणार होतात, कुठे आहेत स्मार्ट सिटीज, त्याला उत्तर देता येत नाही. दुसरीकडे तुम्ही 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होतं, झालं का उत्पन्न? नाही झालं. 2022पर्यंत सगळ्यांना घरं देणार होतात, ते झालं का तुमचं? कुठलेही म्हणजे पहिलं काय आहे की पहिली आश्वासनांबद्दल काय झालं ते विचारायचं नाही, लगेच दुसरं स्वप्न दाखवायचं. हे स्वप्नांचे सौदागर आहे, स्वप्नांचे व्यापारी आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेला 2014ची आश्वासनं विचारायची, 2019ला नवीन द्यायची, 2019 नंतर 2024ला द्यायची. ह्याला जुमलेबाजी म्हणतात आणि म्हणून त्याला जुमलापत्र आम्ही म्हणतोय. प्रश्न असा आहे की लोकांना कळतं की एकदा मूर्ख बनलो, दुसऱ्यांदा मूर्ख बनलो, तिसऱ्यांदाही बनायचं का, हा प्रश्न आम्ही विचारतोय. आणि त्यावेळेला निश्चितपणे लोकांचा येत आहे की बाबा आम्हाला काय अच्छे दिन आले का, हा प्रश्नाचं उत्तर देता येत नाही ना. 400 रुपयाचा गॅस सिलेंडर 1200 रुपयाचा जेव्हा झाला त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे प्रश्न येतो, हा का झाला? आम्हाला आमच्या मुलांना बेरोजगारी दिसते, का बेरोजगारी आहे? पण तुम्ही जर म्हणताय 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आहे किंवा लोकांना हे प्रश्न जाणवत आहेत अजूनही मोदींच्या 10 वर्षाच्या राजवटीनंतर सुद्धा, तर एक सुवर्ण संधी तुमच्याकडे होती. विरोधकांनी, तुम्ही मगाशीच विषय जो काढला होता की 36% विरुद्ध 64% हा जो डिफरन्स आहे, मग हे 64% तुम्हाला एकत्र करता आले नसते का? इंडिया आघाडीचा प्रयोग झाला पण तो मध्येच केजरीवाल निघून गेले, ममता बॅनर्जी निघून गेल्या, नितीश कुमार तर थेट भाजपसोबतच जाऊन मिळाले. कुठे ना कुठेतरी विरोधकांना ऐक्य साधता आलेलं नाही आणि थोडासा गोंधळ विरोधकांचा यात दिसत नाही. पहिली गोष्ट अशी लक्षात घ्या की आम्ही ज्या मुद्द्यांवरती, मूलभूत मुद्द्यांवरती लढतोय की या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न मोदींच्या 10 वर्ष शासनामध्ये झालेला आहे आणि ते समोर आहे. 2 मुख्यमंत्री जेव्हा जेलमध्ये जातात त्यावेळेला का जात आहेत आणि जे वॉशिंग मशीनची जी तयार केली या लोकांनी की ED CBIच्या कारवाया करायच्या, त्यांच्या कुटुंबांना छळायचं आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला की सगळ्या केसेस रद्द होतात. आज मुंबईमध्ये 2 उमेदवार असे आहेत की ज्यांच्यावरती ED CBIच्या केसेस होत्या. एक यामिनी जाधवचा इन्कम टॅक्सची इन्क्वायरी होती, त्यांच्या पतीवरती EDची इन्क्वायरी होती. वायकर काय म्हणाले, आत्ताच म्हणाले वायकर की माझ्यावरती दबाव होता. कोणाचा दबाव होता? यांचाच दबाव होता. हे सगळं सांगतायत, हे समोर आहे चित्र लोकांच्या. आणि मग अशा वेळेला नितीश कुमार त्या ठिकाणी ज्यांना
आमचे दरवाजे कायमचे बंद केलेले आहेत, त्यांचे दरवाजे का उघडले जातात, त्यांना का अशा तऱ्हेचं चित्र करावं लागतं, हे सगळे हात मुरगळून केलेल्या गोष्टी आहेत. आणि तरी देखील मोदीजींना एक अकेला सबके भारी हे ज्यांचं वक्तव्य होतं ते सिद्ध करता आलेलं नाही. त्यांना अनेक लोकांना घ्यायला प्रयत्न झाले, त्यांचे वस्तुस्थिती तरी देखील त्यांच्या विरोधात आहे. या मुद्द्याकडे मी येणार आहे विश्वासजी. हा जो मुद्दा आहे की दोन पक्ष त्याच्यात फूट पडली आणि आता जवळपास जगजाहीर झालेलं, कारण तुमच्या नेत्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की या सगळ्यामध्ये आमचा हात होता, अप्रत्यक्षरित्या का होईना. पण या सगळ्याचा परिणाम कुठेतरी एक ॲडव्हर्स इफेक्ट भाजपच्या या सगळ्या प्रतिमेवर होतो असं वाटत नाही? कारण तुम्ही दोन या उमेदवारी जर प्रामुख्याने बघितलं, दक्षिण मुंबईतली उमेदवारी बघितली किंवा यांनी जो उल्लेख केला रवींद्र वायकर यांची उमेदवारी बघितली, या उमेदवारीमुळे किंवा त्यांच्या स्टेटमेंटमुळे काहीशी अडचण झाल्याचं वाटत नाही आणि याच्यातनं एक वेगळं परसेप्शन जनतेमध्ये जाईल आणि त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो मित्रपक्षांमुळे, असं वाटत नाही? अजिबात नाही. आधी मी सचिनजींनी बोललो ते सांगू इच्छितो की काँग्रेस जर इतकं चांगलं आहे तर यांच्यासारखे कपिल सिब्बलसारखे दिग्गज नेते, गुलाम नबी आझादसारखे दिग्गज नेते, सिंधियासारखे दिग्गज नेते हे काँग्रेस सोडून का गेले? आता अशोक चव्हाण यांचे अध्यक्ष होते, हे देखील भारतीय जनता पक्षामध्ये का बरं आले? आता अशोक चव्हाण जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा त्यांच्यावर काही केसेस होत्या, हायकोर्टाने त्यांना बरी केलेलं आहे. हायकोर्टाने बरी केल्यानंतर देखील त्यांच्या मागे कोणची ईडीची चौकशी नसताना देखील ते का आले? हा खरं तर यांनी विचार करायला पाहिजे. हे 42वरून अजून 22वर जातील अशी स्थिती आहे, हे यांनी जर लक्षात घेतलं तरच एक आम्हाला सशक्त विरोधी पक्ष मिळू शकेल. अजित पवारांचा देखील सारखा आपण विषय मांडतो. अजित पवारांवर देखील आजच्या तारखेला कोणची केस नाही आहे. अजित पवार सिंचन मंत्री असताना जो काही घोटाळा झाला होता त्याची जी चार्जशीट झाली होती त्यात अजित पवारांचं नाव कुठे नव्हतं. मात्र ज्यांच्या विरुद्ध काही केसेस चालू आहे, पण विश्वास ईडीचे केसेस चालू आहेत ते चालूच आहेत. अजित पवारांविरोधातच कॅम्पेन करून भाजप सत्तेवर आली होती. प्रामुख्यानं मुद्दा जो कॅम्पेनचा होता तो हाच होता, 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा, आणि तुम्ही म्हणता अजित पवारांचं नाव नाही आहे. तेच म्हणतो ना, अजित पवार ते मंत्री होते, मात्र जेव्हा त्याची चार्जशीट फाईल झाल्या, चार्जशीटमध्ये अजित पवारांचं नाव नाही आहे. खाते जे काही घोटाळे केले त्यांच्या अगेन्स्ट केसेस चालू आहे, ॲक्शन घेणं चालू आहे. मी तेच सांगतो की इथे काय वॉशिंग मशीन वगैरे काही नाही. पण स्वतः पंतप्रधानांनी पण अजित पवारांचं नाव घेऊन टीका केलेली आहे. ज्यांच्या अगेन्स्ट केसेस चालू आहे त्यातले एक पण केस बंद झालेली नाही, ते चालूच राहणार आहे. आणि अशा प्रकारचा अश्युरन्स कोणाला देण्यात आलं नाही आहे. असं आहे ते जे म्हणतात की केसेस जरी असल्या तरी त्यांची चौकशी आणि सगळ्या गोष्टी सुरू आहेत, असा अर्थ नाहीये की ते भाजपमध्ये किंवा भाजप सोबत आले म्हणून त्यांच्यावरच्या केसेस मागे असं आहे. पाठक साहेबांच्या मुखातनं शब्द वेगळे येतात, मनात त्यांच्या वेगळ्या आहे, त्यामुळे त्यांचे शब्द जे आहेत ते थोडेसे अटकत येत आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे जेव्हा वस्तुस्थिती आहे त्याला आपण किती झाकण्याचा प्रयत्न करणार, त्यांची पण बिचाऱ्यांची कुचंबणा होते. प्रश्न असा आहे की 70,000 कोटी रुपयाचा 5 दिवसापूर्वी जो आरोप केला होता मोदीजींनी, आणि त्यानंतर सरळ उपमुख्यमंत्री होताना अजित पवारांना आपण पाहिलं. आदर्श घोटाळ्याचं नाव त्या ठिकाणी त्यांच्याच जे काही चार्जशीट केली होती त्यांनी घोटाळ्यांची त्याच्यामध्ये होतं. आमचं म्हणणं नाही. प्रश्न असा आहे की ह्या सगळ्यांच्या वरती तुम्हाला एक आपल्या ज्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांनी जाहीरपणे मुलाखतीमध्ये सांगितलं, त्यांना विचारलं होतं, सगळ्यांनी पाहिलं हे, काही त्यांना भीडभाड न ठेवता त्यांनी सांगितलं की गुंड, मवाली, भ्रष्टाचारी सगळेजण तुमच्या पक्षामध्ये येतात, तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय? तर येतात आमच्या सगळ्यांना खुले आहेत, दरवाजे उघडे आहेत असं सांगितलं. म्हणजे आताच म्हणतायत ते की त्यांच्या केसेस जर चालू नाही म्हणजे आहेत तर मग त्यांना पक्षात का घेतलं? त्यांनी काही निष्कलंक चारित्र्यानं ते आलेले आहेत का? तुमच्या विचारांचे ते होते का घेतलं? याचं चित्र तेच आहे. रवींद्र वायकर तुमच्याबरोबर आत्ताच, तुम्ही वायकर असेल की यामिनी जाधव, फडणवीस, नाही मित्रपक्ष काय एकत्र आता सत्तेमध्ये, प्रताप सरनाईक तुमचे काय झालं, त्यांचं त्या भावना गवळींचं काय झालं, हे सगळे इव्हन एकनाथ शिंदेजींच्या वरती ज्या पद्धतीच्या गोष्टी त्यांनी आरोप केले होते, हे सगळे आरोप आहेत ना. आणि विधिमंडळामध्ये फडणवीस साहेबांचे आरोप आहेत. आम्ही नाही म्हणालो, यामिनी जाधवांच्या बद्दल तर 10-15 मिनिटं बोललेले आहेत ते, आणि अचानकपणे सगळ्या गोष्टी बदलतात इतक्या लवकर. आणि महाराष्ट्राची जनता तर दुधकुळी आहे आणि तरी देखील यांना 45 पार देणार आहेत. म्हणजे हा जो काही समज आहे हा त्यांचा, मला असं वाटतं की महाराष्ट्र जनतेला गृहीत धरलंय त्यांनी की इतका अनाचार केला तुम्ही, 2-2 पक्ष फोडले, ते पक्ष चोरले, त्यांची चिन्ह चोरली आणि त्यांच्याबरोबर बसताय. त्यांचं काही निष्कलंक चारित्र्य की तुम्हीच आरोप केले होते त्यांना बाजूला घेऊन बसताय, मांडीवर घेताय. आता त्यांच्यामध्ये उमेदवारी आहेत. आज ही जो रोड शो आहे हा 6 उमेदवारांसाठी आहे ना, त्या एकासाठी नाही आहे. हा त्या यामिनी जाधवांसाठी पण आहे आणि त्याचबरोबर रवींद्र वायकरांसाठी पण आहे. मग तोच प्रश्न मी पत्रकार परिषदेत विचारला होता, नरेंद्र मोदी यांचा प्रचार करणार का? आता त्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे जर त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये होते तर
एकनाथ शिंदेना तर त्यांनी म्हणजे ज्यांची उमेदवारी विश्वासजींकडे- श्रीकांत शिंदेची उमेदवारी जर जाहीर करू शकतात तुम्ही प्रश्न विचारता, विश्वासजींना उत्तर देऊ द्या. अरे बघा, राजकारणामध्ये पॉलिटिकल अलाइनमेंट इनऑर्गॅनिक ग्रोथ ही सुरू असते. राजकीय समीकरण होत असतात, याचा बिघडत अर्थ असतात, सगळ्या गोष्टी बनत स्वीकारतो असतात. असं नसतं. ज्या काही केसेस चालू आहेत ते चालूच राहतील. मी सचिनजींना परत विचारतो, कपिल सिब्बल इतके जुने कार्यकर्ते त्यांनी का काँग्रेस सोडली? गुलाम नबी आझाद सच्चे कार्यकर्ते, त्यांनी काँग्रेस का सोडली? सिंधियांनी काँग्रेस का सोडली? मुळामध्ये यांच्याकडे दिशाहीन नेतृत्व आहे, यांच्याकडे अजेंडाच नाही आहे. देश कसा चालवायचा यांना हे माहीतच नाही, हे सगळे विसरलेले आहे. आणि यांनी 60-65 वर्ष जे काही राज्य केलं ही पूर्ण फसवेगिरी जनता अजून विसरलेली नाही आहे. त्याच्या मुकाबले मोदीजींचं नेतृत्व 10 वर्षात देशाने बघितलेलं आहे. म्हणून अशोक चव्हाण असो, नारायण राणे असो किंवा इतर पक्षातले असो, हे का आकृष्ट होतात आहे? कारण त्यांना दिसतं आहे की कुठेतरी बघ, कोणाचं चारित्र्य काही जरी असलं, काही चुका जरी झाल्या असल्या तरी त्याला देखील देशाविषयी एक चिंता असते. ज्याला वाटतं की मोदीजींच्या हातामध्ये देश आमचा मजबूत आहे, सुरक्षित आहे, ते आमच्याकडे जोडले जातात आहे. आता यांनी जो मुद्दा मांडला की अजेंड्याचा मुद्दा, की कुठेतरी गोंधळ दिसतोय. आणि अमित शहानी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की राहुल गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी घेतली, निवडणूक लढवली, तिथलं मतदान झाल्यानंतर रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही की नियोजनात किंवा अजेंड्यामध्ये थोडीशी गफलत झालेली आणि अचानक हा 11th आवरला घेतलेला निर्णय आणि त्याचा एक विपरीत परिणाम होऊ शकतो आणि तो नेमका मुद्दा अमित शहानी उचलल्यासारखं वाटत नाही? अमित शहा तर असं म्हणतायत की काँग्रेसचा जियाद आणि यांची प्रगती, म्हणजे आज ज्या पद्धतीनं ध्रुवीकरणाचे मुद्दे आणले जातात ते वेगवेगळ्या शब्दांमधनं कसे आणले जात आहेत, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. प्रश्न असा आहे की निवडणुकीची रणनीती कशी करावी आणि कसे त्या ठिकाणी विरोधकांना किंवा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना आपण गफलतीमध्ये ठेवावं, ही प्रत्येक पक्ष करत असतो. त्यामुळे त्याच्यामागे नीती नसेल असं तर काही हरकत नाही, म्हणजे बोलायला तुमचं काही म्हणणं गरज आहे की नाही. नियोजन पद्धतीने केलेलं ज्या पहिली गोष्ट निकालानंतर कळेल हे योग्य होतं अयोग्य होतं. पण माझा तोच प्रश्न आहे, नियोजन होतं तर राहुल गांधींनी आम्ही रायबरेलीतनं पण लढणार आहे हे अगोदरच का जाहीर केलं नाही? का जाहीर करावं त्याच्या संदर्भामध्ये? हे तुम्हाला प्रश्न असा संभ्रमात आहे- ठेवायचं होतं विरोधकांना, म्हणजे सत्ताधाऱ्यांना. ही पण रणनीती असते ना. स्वतः संभ्रमात आहेत. नाही संभ्रमात, आता त्यांना संभ्रमात वाटतंय. आज परिस्थिती अशी आहे की संपूर्ण महिनाभर आम्ही केवळ काँग्रेसच्या विचारांवरती, काँग्रेसच्या न्यायपत्रांवरती, काँग्रेसच्या भूमिकांवरती बोलताना पाहतोय. स्वतःच्या भूमिका राहिलेल्या नाहीत नरेंद्र मोदींच्या. स्वतःचा भारतीय जनता पक्षाचं न्यायपत्र किंवा न्यायपत्र म्हणते जाहीरनामा राहिलेला नाही. भारतीय जनता पक्षाची कुठली नीती राहिलेली नाही. हिंदू मुसलमान करायचं आणि काँग्रेसला दूषणं द्यायची, याच्याशिवाय जनतेला काही या निवडणुकीमधनं ते देत नाहीये. ती पण वस्तुस्थिती आहे. या- संभ्रमात कोण आहे? संभ्रमात हेच आहेत की ज्यांना काय सांगायचं तेच माहित नाही. एक मुद्दा मांडणं गरजेचं आहे की या निवडणुकीत जनतेचे प्रश्न दिसत नाही. म्हणजे उदाहरणार्थ कांद्याच्या निर्यातीचा प्रश्न आहे. एक मोठा कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्रात एक मोठा वर्ग आहे तो, आणि 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये त्यांची एक डिसिसिव्ह फॅक्टर आहे तो की त्यांच्या मतांवर राजकीय गणितं बदलतात. असं असताना सुद्धा तुम्हाला असं वाटत नाही का की कांद्याचा प्रश्न थोडा घिसाडघाईने हाताळला गेला आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज होईल? मला असं वाटत नाही. बघा, ही आपली राष्ट्रीय निवडणूक आहे. याच्यामध्ये अनेक असे रिजनल विषय असतात आणि ते रिजनल विषय सरकार म्हणून ते हाताळले जातात. कांद्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा एक्सपोर्ट ते ताबडतोब अलाव करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक्सपोर्ट अलाव करणं, एक्सपोर्ट डिसअलाव करणं, इम्पोर्टला चालना द्यावं, हे इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीप्रमाणे, डिमांड सप्लायप्रमाणे ते होत राहतं. त्याचा निवडणुकीशी संबंध जोडणं हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की कांद्याचा विषय सरकार म्हणून तो हाताळला गेला तुम्ही आहे. म्हणताय निवडणुकीशी जोडणं हे चुकीचं आहे, पण आज नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी सभा घेत होते तिथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निदर्शनं केली. जर ते निवडणुकीशी जोडण्याचं तुमचा मुद्दा जरी नसला किंवा तुमचा अजेंडा नसला तरी सुद्धा जर जनतेने त्या मुद्द्यावरून काही मतं व्यक्त केली तर ती चिंताजनक वाटत नाही तुम्हाला? त्यांचे मतदारांचा पूर्ण आम्ही आदरच करतो. मी ते सांगतो की भारतामधले असे अनेक प्रश्न आहेत जे लोकलाइज प्रश्न असतात, त्याला सोडवण्याचं एक मेकॅनिझम देखील आहे आणि आम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीने बघतोय. तुम्ही तिथेच नाशिकला जर बघितलं असाल तर देवेंद्र फडणवीसांनी आजच स्टेटमेंट केलं आहे की कांद्याच्या निर्यातदारांना आम्ही कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे सरकार म्हणून आम्ही तेवढं सिरियस आहे की डिमांड सप्लायची सिच्युएशन नेहमी निर्माण होत राहते. पण आता जो निर्णय घेतला गेला आहे पण त्याच्यात 40% एक्सपोर्ट ड्युटी आहे ना. जर 40% एक्सपोर्ट ड्युटी असेल तर निर्यातदार जर कांदा निर्यात करत असेल तर त्याच्या हाती काय उरणार? जर इतकी मोठी, कारण तो मग निर्यात करणारच नाही इतकी मोठी ड्युटी द्यावी लागत असेल तर. मी तेच सांगतो, सरकार कोणती असो, कांदा हा विषय असतो किंवा अनेक असे विषय असतात की त्या वेळेला ते डील केले जातात. ती 40 ड्युटी जास्त असेल तर ती कमी देखील होत राहते, वाढत देखील राहते.
त्यामुळे त्याचं बॅलन्स करणं सरकारचं काम राहतं आणि म्हणूनच आज स्टेटमेंट केलं की आम्ही कांद्याच्या निर्यातदारांना वाऱ्यावर सोडणार नाही. अगदी सचिनजी तुम्हाला काय आता बाटक साहेब म्हणाले की त्याचा या निवडणुकीशी संबंध नाही. एक लक्षात त्यांना मला आणून द्यायचं आहे की कांद्याच्याच प्रश्नावर सुषमा स्वराजींचं सरकार पडलं होतं, हे आठवत असेल, नुसत्या कांद्याच्या भावांवर. आणि दुसरीकडे अशी गोष्ट आहे की कांद्याचे ऐका ना असं नाही, शेवटी प्रश्न निवडणुकीच्या मध्ये माणसाचं जीवन महत्वाचं राहतं, ज्याच्यासाठी ही निवडणूक आहे. हे लोकशाही आहे, लोकांचं राज्य आहे आणि लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत, लोकांना काय त्रास होतोय त्याचं रिफ्लेक्शन प्रत्येक निवडणुकीमध्ये पडतं. प्रश्न असा आहे की कांद्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं असाल तर यांनीच त्या ठिकाणी निर्यात बंदी टाकणं, नंतर गुजरातसाठी उठवणं, आम्ही आरडाओरडा केल्यानंतर आता त्याच्यानंतर त्यांना महाराष्ट्राची जागृती झाली. राज्याच्या मध्ये देखील त्या संदर्भामध्ये असमानता आणि अन्यायकारक भूमिका ते सातत्याने घेत राहिलेले आहेत. प्रश्न असा आहे की आज तुम्ही त्या लोकांना उत्तर देताय काय की त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. ते वाऱ्यावर गेलेले आहेत, सुटलेले आहेत, सोडले गेलेले आहेत, कारण त्यांना तो प्रश्न आजचा आहे. त्या संदर्भामध्ये नोव्हेंबर पासूनचा प्रश्न प्रलंबित केलेला आहे त्यांनी या ठिकाणी. आणि शेतकऱ्यांना अनेकदा यांच्याच राज्यामध्ये कांदे रस्त्यावर फेकताना देखील पाहिलेलं आहे. ते नवीन प्रश्न नाही आहे. हा प्रश्न हा आहे की तुम्हाला जे लोक तुमचे वोटर आहेत, ऐका ना, जो वोटर आहेत, प्रोडक्शन डिमांड सप्लाय ही जी सिच्युएशन आहे, प्रोडक्शन डिमांड सप्लायचं म्हणतात ना, 2013-14चं मी तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ दाखवेन नरेंद्र मोदीजींना, आणि त्याच्यामध्ये रिअल टाइम डेटा आमच्याकडे असेल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी जेव्हा लोकांना सांगितलं होतं ना, म्हणजे फेकाफेकी बरीच झाली आहे जुमलाबाजी, त्यातली एक जुमलाबाजी ही होती की या संदर्भामध्ये रिअल टाइम डेटा असेल आणि तो तात्काळ आम्ही वर खाली करत राहू. इथे 5-5, 6-6 महिने लोक बोंबाबोंब करतात, त्यावेळेला सरकारला जागृत होते. ते कुठे गेला रिअल टाइम डेटा आता नरेंद्र मोदीजींचा? सरकार 10 वर्ष चालवत आहेत आणि आता म्हणतात मी अधिक मेहनतीने काम करणार आहे. म्हणजे 10 वर्ष मेहनतीने काम केलं नाही स्वतःच म्हणतात ते. अगदी आपण पुन्हा एकदा घाटकोपरमध्ये जाणार आहोत. घाटकोपरमधली स्थिती पहा. घाटकोपरमध्ये नरेंद्र मोदी हे रोड शो करतायत आणि या रोड शो दरम्यान ते मुंबई आणि ठाण्यातल्या उमेदवारांचा प्रचार करतायत. त्यांच्यासोबत ते उमेदवार दिसत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. एका ओपन ट्रकमधून मोदी हे जनतेला अभिवादन करतायत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येनं लोक मुंबईकर गर्दी करून उभे आहेत आणि या गर्दीला अभिवादन करतानाचे हे दृश्य आपण पाहतोय. साधारण 1 तास झाला आहे हा रोड शो सुरू झालेला आहे आणि नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आल्यानंतर सुरुवातीला नाशिक, त्यानंतर कल्याणमध्ये त्यांनी सभा घेतली आणि त्यानंतर आता हा रोड शो होतोय. नरेंद्र मोदी हे 17 तारखेला पुन्हा एकदा मुंबईत येणार आहेत. 17 तारखेला शिवाजी पार्कवर अंतिम सभा होणार आहे, सांगता सभा होणार आहे 5व्या टप्प्यातल्या प्रचाराची. आणि या सभेमध्ये नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे या सभेला उपस्थित असतील. नरेंद्र मोदी या सभेत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल.